पुनश्च एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. परिचय संघाचा अजूनही 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये नाही आहे. पहिले 3 चेंडू पडण्याच्या अगोदर 12वा खेळाडू दाखल झाला नाही तर 2 रन्सच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. स्वामी फाउंडेशन, प्रताप पारकर स्पोर्ट्स सुये, सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी, शिवान स्पोर्ट्स कंदलगाव, समीक्षा स्पोर्ट्स तपोवन, शिवश्री 11 फायटर येवती, वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कनेरेवाडी, हे 6 संघ आपण पाहतोय. कालच्या दिवसापर्यंत टॉप 8 मध्ये जागा बनवताना पाहायला मिळालेत. आजच्या दिवसातील 2 संघ आपल्याला थोड्याच वेळात समोर येतील. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पोर्ली विरोधात सूर्य स्पोर्ट्स परिते, या 2 संघादरम्यान आपण पाहतोय सामना. महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघ एक सामना जिंकलेत, एक सामना गमावलाय. हारो या जितोचा सामना, या स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अजय असेल, एका बाजूला महेश असेल. गोलंदाजी मार्कवर कुडित्रे गावचा सितारा सुनील शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर स्वतःच्या खांद्यावर यानं जबाबदारी घेतली आहे. सुनील शेलार सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अजय चुईकरला आपण पाहतोय, मागील 2 सामन्यांमध्ये नाखुश केलंय. 0चा आकडा त्याला फोडता आला नव्हता, परंतु या सामन्यामध्ये खुश करेल का हे पाहावं लागेल. महेश ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील, पहिला चेंडू, इथे मात्र जेलबाची संधी आहे. जेल पंच झालाय. जरूर पंच होताना आपल्याला पाहायला मिळालाय. जेलबाद सारखा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. जरूर चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी चर्चा केली आहे आणि तदनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. द विकेट, मोठा फटका आता इथे मात्र खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावेवर इथे मात्र समाधान मानत असताना आपण पाहतोय. धावसंख्या मात्र 1 आपल्याला पाहायला मिळाली आहे. बिनबाद 1 अजय आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक असेल. जबाबदारी आता मात्र अजयच्या खांद्यावर तेवढीच आहे. हारो या जितोचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर फसताना पाहायला मिळतोय. अजय चुईकर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आज मात्र फलंदाजीमध्ये नाखुश केलंय अजय चुईकरने. 2दा डगआउट मध्ये माघारी परतला. मोठा फटका इथे मात्र जरूर जेल होताना पाहायला मिळेल. 3 सामन्यांमध्ये 3 वेळेला 0ही अंक न फोडता माघारी परतलाय. हाही या स्पर्धेतील एक रेकॉर्ड होतोय. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये असणारा अजय हा मात्र सलग 3 सामन्यांमध्ये 3दा 0 या अंकावर माघारी परतलाय. निराशा आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क पाहिजे तसा आजच्या दिवसामध्ये होत नाहीये आणि ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळालाय. स्वतःच्याच गोलंदाजीवर हा झेल पूर्ण करत असताना आपण सुनील यांना पाहिलंय. कपिल आपण जरूर पाहतोय, नवीन फलंदाज
कपिल पाटीलला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नौका फलंदाज म्हणून दाखल होईल. उलटा चेंडू आडव्या बॅटनं खेळून काढला गेला. एक डाव इथे पूर्ण केली जाईल. एका डाव्याच्या मदतीने धावसंख्येत भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 आपल्याला पाहायला मिळेल. चांगली खेळ इथे मात्र प्रत्येक संघ करताना आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघांना महत्वाचा सामना या स्पर्धेतील आपण टिकवण्यासाठी. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या आपल्याला 4 पाहायला मिळते. धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळते. अनिकेतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. ओव्हर क्रमांक 2 त्याच्या हाती सोपावलं गेले. कपिल ऑन स्ट्राईक असेल. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न इथे बॅकफूटवर जाऊन ढकललं गेलं. या चेंडूला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. एका धावीच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 5 वर. 5 धावा. एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश कपिलची जोडी जास्त धावा इथून बनवेल का हे पाहायचंय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजनला चेंडू परार होईल सर 4 धावांसाठी. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 वर. 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद. एक माईक धावसंख्या पाहिलं गेलं तर 9 आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणीही नसेल. धावा मिळतील 4. या 4 धाबींच्या मदतीने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली आहे. 13 धावा. एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेशला आपण पाहतोय. चांगली फलंदाजी महेशनं प्रत्येक सामन्यामध्ये केली आहे इस्पुर्ले संघासाठी. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली ऑगस्ट 11 विरोधात सूर्य स्पोर्ट्स परिटे
हा संघ आपण पाहतोय दर्जेदार खेळ दोन्ही संघांकडून अपेक्षित असेल, एक चांगली लढत अपेक्षित असेल. हाही फटका चांगला आहे, फाईन लेग क्षेत्र निवडला. आता चेंडू परार होईल, चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत लगावले गेल्या 3 चौकार, या 3 चौकारांच्या मदतीनं ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगली कामगिरी धावसंख्या 17 वर आता जाताना पाहायला मिळते आहे. महेश आणि कपिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू इथे मात्र जरूर चांगला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळेल. सुनील शेलार गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 17 धावा 2 ओव्हरच्या षटकामध्ये खेळल्या गेल्यात, कुठल्या गेल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश आणि कपिल ही जोडी, कपिल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. सुनील शेलार आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय. मोठा फटका जरूर जरूर खेळला जातोय, क्षेत्ररक्षक दूरवर असेल. धावसंख्येत 2 ने भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली गेली तर जाऊन पोहोचेल 19 वर. चांगली फटकेबाजी इथे मात्र जरूर करताना आपल्याला पाहायला मिळतात. महेश आणि कपिल प्रयत्न चांगले आहेत. हा चेंडू निर्धाव आहे, सरळ सरळ यष्टरक्षकच्या हातामध्ये. गती कमी आहे, गतीचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालंय. पहिला चेंडू थोडासा स्लॉटमध्ये, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कपिलचा जरूर झाला. इथे मात्र धरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क काही होत नाहीये. पुन्हा एकदा सुनील शेलार आपल्याला पाहायला मिळतील. बॅट बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना इथे मात्र दंडित केलं गेलंय. धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळते. लो पुलटस या चेंडूला बनवून घेतलं जातंय. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाब्यावर इथे मात्र आता समाधान मानत असताना आपण पाहतोय. दर्जेदार कामगिरी इथे मात्र सुनील करताना पाहायला मिळत आहेत. मोठे फटके खेळण्याची संधी देत नाही आहेत. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात गोलंदाजीच्या माध्यमातून. अजून 3 चेंडू आपल्या वैयक्तिक कोट्यातील शिल्लक असतील. वाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 22 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे, झेल इथे मात्र होत नाही आहे. धावसंख्येत भर पडताना आपल्याला पाहायला मिळते आहे. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. धावा मिळत आहेत. धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल. आता मात्र या चौकारच्या मदतीने 28 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 28 आपल्याला पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. KKPR प्रीमियर लीग 2026 आपण या स्पर्धेचे आयोजक पाहतोय. कुमार चव्हाण, सुरेश मगदूम, आकाश कांबळे, संदीप चौगुले यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आणि विशेष सहकार्य हनुमान स्पोर्ट्स इस्पुर्ली यांच्या माध्यमातून लाभताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथम पारितोषिक रोख रुपये 51,000 व चषक सागर जाधव सरपंच येवती KKPR कमिटी. द्वितीय पारितोषिक 31,000 व चषक क्रांतिसिंह पवार पाटील उर्फ दादा व KKPR कमिटी. तृतीय पारितोषिक रोख रुपये 15,000 व चषक चेतन चव्हाण सरपंच इस्पुर्ली रणजित विखे पाटील चुये यांच्याकडून. आणि चतुर्थ पारितोषिक रोख रुपये 15,000 व चषक नितीन पाटील, विजय कांबळे, राजू रानमाळे यांच्याकडून. स्पर्धेसाठी लागणारे सर्व चषक राहुल वसंत पाटील, लोकनियुक्त सरपंच कंदलगाव. स्पर्धेसाठी लागणारे सन्मान चिन्ह चिन्मय हरिविजय पताडे कावणे आणि तस्मय हरिविजय पताडे कावणे यांच्याकडून. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक सचिन रावण इस्पुर्ली यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज यासाठी शूज असतील ते आम्हाला सुपूर्द केले आहेत सुशांत सकपाळ आप्पा शिवम ट्रेडर्स यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज अविनाश रायकर कोल्हापूर यांच्याकडून बॅट असेल. आणि तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी नरेशजी जगताप यांच्याकडून स्मार्ट वॉच. स्पर्धेसाठी लागणारे सर्व क्रीडा साहित्य प्रदीप शेटे सर इस्पुर्ली यांच्याकडून. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आनंद म्हैसाळकर सर यांच्याकडून बायसायकल असेल. 9 बॉलचा सिग्नल परेडची घोषणा इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे मात्र दंडित केलं गेलंय. गोलंदाजी बारकर करंडला आपण पाहतोय. धावसंख्या पाहिली की त्या जाऊन पोहोचेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. या चेंडूला खेळून खोदून काढण्याचं काम जरूर केलं जात आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावती आहे. 31 धावा. एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी इथे मात्र प्रत्येक संघाला करायची आहे. 4थं षटक आपण पाहतोय. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. ती मात्र लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली
अगस्त 11 या संघाला. मोठा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. दर्जेदार फटकेबाजी वारंवार केली जाते आहे. हा प्रयत्न तर जरूर चालू आहेत, यश मिळत नाही आहे. त्यासाठी अजून थोडेसे कष्ट इथे मात्र जरूर करावे लागतील. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11 या संघाला ते कशा प्रकारे केले जातील याकडे लक्ष असेल. 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपण पाहतोय महेश आणि कपिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक महेश असतील. फटका जरूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला आहे. धावा मिळत आहेत 4. चांगली फटकेबाजी. थोडंसं शपल होऊन अगदी अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेगला इथे मात्र टार्गेट केलं गेलं. धावसंख्या 36 आपल्याला पाहायला मिळते आहे. 36 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 4 थोडीशी चर्चा करण बरोबर केली जाते आहे. करणला समजावलं जात आहे कशा प्रकारची गोलंदाजी इथे अपेक्षित आहे. हा चेंडू इथे मात्र जरूर चांगला होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. धाव मिळत नाही आहे. धाव संख्या 36 वर अस्थिराव 36 वर स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू या चौथ्या षटकातील इथून शिल्लक असतील. एक धाव इथे मिळताना पाहायला मिळेल. लेग बायचा सिग्नल पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 37. अजून एक चेंडू या चौथ्या षटकातील म्हणजेच 13 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी असेल. 13 चेंडूंमध्ये धावा किती अजून जोडल्या जातील यासाठी प्रयत्न केले जातील का हे पाहावं लागेल. फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. धाव 1 मिळेल. एका धावेवर इथे मात्र समाधान मानत असताना धावसंख्या 38. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 38 आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा. जरूर लखन बाबर स्पोर्ट्सला आपण पाहतोय घरच्या मैदानावर ही फलंदाजी करत असताना जरूर चाहता वर्गातून सांगितलं जात आहे की धावगती इथे वाढवणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. दुसरी धाव मिळेल का इथे मात्र फेकी झाली नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचेल. एक गडी बाद 40 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार खेळ इथे मात्र आपण पाहतोय.
लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11 हा संघ आपण पाहतोय. 40 धावा स्कोर कार्डवर 5व्या षटकाच्या खेळाअंतर्गत पाहायला मिळत आहेत. महेश कपिलची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आशुतोष गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. 5व्या षटकाची जबाबदारी आशुतोषवर दिली गेली आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आशुतोषनं केली होती. इथे मात्र आता जबाबदारी फलंदाजांची जास्त वाढती आहे, कारण समोरील संघ तेवढ्याच ताकदीचा आहे आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न इथे त्यांना करावा लागेल. कशा प्रकारे प्रयत्न केला जाईल हे पाहावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटबॉलचा संपर्क नाहीये, धाव बाद असेल का हे पाहावं लागेल. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 2. फलंदाज बाद होत असताना कपिल आपल्याला पाहायला मिळेल. जरूर इथे मात्र यष्टिरक्षकानं चपळाई दाखवली. पॉपिंग क्रीज सोडलं होतं, तदनंतर पॉपिंग क्रीज मध्ये दाखल होण्यासाठी प्रयत्न केले, परंतु पोहोचू शकले नाही आहेत. विकेट मिळतीये. विकेट क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. लखन बाबर स्वतः संघ मालक स्वतः घरच्या मैदानावर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मोठे फटके इथून मात्र अपेक्षित जरूर असतील. घरच्या मैदानाचा अंदाज कशा प्रकारे इथे घेतला जाईल, कशी फटकेबाजी केली जाईल याकडे लक्ष असेल. क्षेत्ररक्षण पाहिलं जातं. यष्टांच्या मागून क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न करत असताना यष्टरक्षक आपण पाहतोय. दर्जेदार कामगिरी इथे मात्र गोलंदाज आतापर्यंत करताना पाहायला मिळत आहेत. चेंडू जरूर चांगला होताना पाहायला मिळालाय. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही जरूर झालाय. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येत भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 42. ओव्हर क्रमांक 5 मधील 3 चेंडू इथे पूर्ण झाले आहेत. 9 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न इथे मात्र करावा लागेल. मोठे फटके 4 ते 5 खेचावे लागतील. 4 ते 5 मोठे फटके खेळण्याची ताकद कोण दाखवेल. अपुलटा चेंडू इथे मात्र खेळून काढता आला नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या इथे मात्र स्थिरावती आहे. 42 धावा, 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी इथे मात्र आता अपेक्षित जरूर केली जाते, परंतु अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत. आमच्या मुख्य मंचावरने कळवलं जाते धावगती वाढवणं गरजेचं आहे, परंतु धावगती वाढवण्याचा प्रयत्न होत नाही आहे. पुन्हा एकदा हा चेंडू निर्धा एका धावेसाठी जरूर मोजला जाईल, पण त्याचा सिग्नल काय येतो याकडे लक्ष जरूर असेल. धावसंख्या 43 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. लखन बाबर आणि महेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका इथे मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये असेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 45. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 45 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दक्कन पन्हाळा आणि तारे दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. दक्कन पन्हाळा आणि तारे दोन्ही संघाचे कर्णधार, आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचे. पाच ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 45 आपल्याला पाहायला मिळती आहे. 6 चेंडूंमध्ये अजून 14-15 धावा जोडण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करतील का हे पाहावं लागेल. लखन बाबर स्वतः कर्णधार आणि लखन बाबर स्वतः संघ मालक म्हणून मैदानाच्या आतमध्ये कामगिरी पाहतील. मोठी फटकेबाजी अपेक्षित आहे. कोचिंग इथे आमच्या इकडून केलं जात आहे. मुख्य मंचावरून धावांची भूक वाढली जाते, परंतु मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती काय आहे हे लखन बाबर यांनाच माहिती असेल.
निखिल गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. 2 धावा इथे पूर्ण होतील. धावसंख्या जर पाहिली गेली तर 47. 5 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके अपेक्षित. 2 मोठे फटके सीमारेषेबाहेर जातील का लखन यांच्या बॅटमधून. दक्कन पन्हाळा आणि तारे दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. मोठा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न झेलही निसटतोय. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पाहिली गेली तर जाऊन पोहोचेल 48. 48 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोलवा टप्प्याचा चेंडू इथून मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावसंख्या 49 आपल्याला पाहायला मिळते आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथून मात्र मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तारे स्पोर्ट्सचा कॅप्टन विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. तारे स्पोर्ट्स समोरील संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. धावसंख्या 51. मोठा फटका पुन्हा एकदा इथे केसला गेलाय. चेंडू फरार होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 55. सागर जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. 55. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी झेल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळाली आहे. सुजित तांबेकर, अक्षय निंबाळकर, सत्यजित मगदूम आणि सनी परीट या 4 कोल्हापूर पोलीस यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल.
एका बाजूला पन्हाळ्याचा संघ, एका बाजूला तारेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सनी परीट सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. दक्कन पन्हाळा संघाच्या बाजूने निर्णय गेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सनी परीट सर आपल्या शुभ हस्ते नाणेफेक जरूर झालं. एक फोटोशूट. सनी परीट आपण पोलीस खात्यामध्ये दाखल आहात आणि एक शिस्त असते पोलीस खात्याला, आणि पोलीस खातं म्हटलं की एक जबाबदारीचं खातं, परंतु हा क्रिकेटचा खेळ यामध्ये थोडी आवड आहे का? होय, निश्चितच भरपूर अशी आवड आहे क्रिकेटबद्दल आणि त्यामुळेच कोल्हापूरला आम्ही भरती झालेलो आहे. आणि ह्या KKPR स्पर्धेकडे बघता एक सुंदर प्रकारे नियोजन कुमार चव्हाण, संदीप जॉन्टी, अक्षय, दशरथभाई, सुरेशदादा यांनी केलेला आहे. आणि हा अंतिम सामना तेवढाच रंगतदार होईल अशी अपेक्षा करतो आणि येथे ह्या सामन्याला दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सनी परीट सर. इस्पुर्ली गाव आणि इस्पुर्ली गावामध्ये आपण ज्या मैदानावर खेळतोय म्हणजेच ही स्पर्धा अनुभवतोय त्या मैदानावर संध्याकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ 15 ते 20 असे तरुण मुलं आहेत जी पोलीस भरती आणि सैन्य भरतीची तयारी करताना पाहायला मिळतात. आणि इस्पुर्ली गावाला असा इतिहास आहे की इथून सैनिक आणि पोलीस निर्माण होत आहेत. हा इतिहास इस्पुर्ली गावचा राहिला आहे. येणारे 15 ते 20 जी मुलं आहेत त्यांना भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. पुढील सामना जो असेल तो 5-5 षटकांचा असेल आणि एक षटक कमी करण्याचं कारण की दोन्ही संघांचे खेळाडू कर्णधार इथे उपस्थित नाही आहेत, त्यामुळे ही एक एक षटकाची पेनल्टी दिली गेली आहे. छप्पन्न धावांचा पाठलाग करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं गेलं सचिन देसाई आणि रणजिता पाटोळे, सचिन देशमुख आणि सचिन पाटोळे आपल्याला पाहायला मिळतील. रणजित पाटोळे पहिला चेंडू फुलटा असा आक्रमण केलंय जरूर. चेंडू ही जातोय सर 6 धावांसाठी. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतंय. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 56 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात अगदी धमाकेदार होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर अजय दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. अजयला खेळ इथे मात्र जरूर चांगला करावा लागेल. निराशा आज मात्र चेहऱ्यावर थोडीशी जरूर असेल, कारण सलग 3 सामने आणि 3ही सामन्यांमध्ये गोल्डन डकचा शिकार ठरताना आपल्याला पाहायला मिळाला होता. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. फटका फसलाय. हवेमध्ये चेंडू खूप काळ राहतोय, झेल होत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळालाय.
पुन्हा एकदा त्याच दिशेला ही फटकेबाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा इथेही पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर पडत असताना धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 10 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर करायची आहे प्रत्येकाला. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. क्षेत्ररक्षक आता मात्र चूक करत नाहीये. ही चूक या अगोदर केली होती परंतु आता चूक केली नाहीये. आता जेल पकडलाय. फलंदाज बाद इथे मात्र सचिन देशमुख होताना पाहायला मिळालाय. दूरवर ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओंकार पाटील आणि पूर्ण त्यांची टीम प्रत्येक हावभाव टिपण्याचा प्रयत्न ओंकार पाटील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली गेली 10, एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. सुनील शेलार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील पहिला सामना अगदी गाजून सोडला फलंदाजीच्या माध्यमातून आणि तदनंतर चांगली लई सापडली आहे. चांगला खेळ इथे मात्र त्यांना करायचा आहे. कमीत कमी षटकांमध्ये सामना कसा जिंकता येईल यासाठी प्रयत्न इथे मात्र जरूर करावे लागतील. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळेल. अखेरचा चेंडू इथून मात्र अजून शिल्लक असेल. या अखेरच्या चेंडूवर किती धावा जुळल्या जातील याकडे लक्ष असेल जरूर. चांगली कामगिरी डिफेन्स केलं गेलं. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय. धाव घेतली जात नाहीये. धावसंख्या 10 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 56 धावांचा पाठलाग करत असताना 30 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज आहे. रणजित पाटोळे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर दाखल होणारे गोलंदाज महेश. पहिला चेंडू फुलटॉस आहे. मोठा फटका इथे खेळला जातोय. धावसंख्येत भर पडेल. सिग्नल आलाय 6चा. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 16वर जाऊन पोहोचेल. चांगली फटकेबाजी इथे मात्र जरूर होताना आपल्याला पाहायला मिळते रणजित पाटोळे यांच्याकडून.
रणजित पाटोळीला आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. गोलंदाजी मार्कवर महेश. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. आसमान दाखवलाय. आसमान दाखवत असताना हा चेंडूही जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचतीये. 27 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. रणजित पाटोळेचा इथे मात्र दमखम दाखवणारे हे 2 फटके आपल्याला पाहायला मिळाले आहेत. शौर्य चौगुले विनंती असेल, आपण जिथे कुठे असाल तर आपण मुख्य मंचावर या. शौर्य चौगुले, शंभू, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचंय. 1 धाव इथे पूर्ण केली गेली आहे. यष्टांच्या मागे यष्टरक्षक बीट झाला आणि तदनंतर चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला जात असताना स्लिपचा क्षेत्ररक्षक तिथे येऊन पोहोचला. धावसंख्या 23 आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी इथे मात्र रणजित पाटोळे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा आतापर्यंत आपण पाहिले आहेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न ओळखलं होतं आणि दूरवर ठेवलाय. धावसंख्या आता मात्र 23 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. ती मात्र हलत नाही आहे. रिवर्सचा फटका आलाय. इथे मात्र धावा मिळतील एकूण 4. या 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 वर. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. सुनील शेलार यांच्या बॅटमधून आलेला फटका. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या 27. 29 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 29 धावा. हे आमचे क्रीडा रसिक आम्हाला पाहायला मिळत आहेत. जिथे सावली मिळते तिथे बसून सामन्यांचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक जण इथे स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. 1-1, 2-2, 7-8 जण असे एकत्र बसलेले आपल्याला पाहायला मिळतील. हे दर्दी क्रीडा रसिक आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी आपली उपस्थिती कायम दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. गेले 3 दिवस आजच्या दिवशी दर्दी क्रीडा रसिक. गोलंदाजी मार्कवर दाखल होणारा गोलंदाज अजय चुयेकर आपल्याला पाहायला मिळतोय. अजय चुयेकर आपल्याला पाहायला मिळेल. रणजित पाटोळे हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 28. अजून 28 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते आहे. 28 धावा विजयासाठी आवश्यक असतील. चांगली कामगिरी इथे मात्र प्रत्येकाला करायची आहे. प्रत्येक संघ विजयाच्या दिशेने इथे मात्र जरूर असेल. आपल्या स्क्रीनवर हे सर्व इस्पुर्ले गावचे चेहरे पाहायला मिळत आहेत. अगदी जॉन्टी सरही असतील, तदनंतर सनी परीट, सत्यजित मखदूम ही पाहायला मिळत आहेत. दोन धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 वर. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी
हे दोन्ही फलंदाज करत करताना पाहायला मिळतील. वाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली गेली 34वर आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. संघासाठी चांगली कामगिरी करत असताना आमच्याबरोबर गेले 3 दिवस आणि आजच्या 4थ्या दिवशीही वर्धमान हा छोटासा खेळाडू, भावी खेळाडू इस्पुर्ली गावचा स्कोररची भूमिका पार पाडतोय. अगदी नीटनेटकं स्कोरिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अमोल गायकवाड सर, तदनंतर सुजित तांबेकर सर आपल्याला पाहायला मिळतात. कायम जेव्हा जेव्हा इथे येतात कोण स्कोरिंगला नसेल तर न सांगता इथे स्कोरिंगला आपल्याला बसताना पाहायला मिळतात. इस्पुर्ली गावचे अष्टपैलू खेळाडू गणेश पाटील यांचं इथे आगमन होते. सरचे स्वागत. धावसंख्येत भर पडतोय. मैदानाच्या दिशेने जात असताना धावा मिळाले. तिथून 2 धावा इथे काढल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर. 1 धाव मिळाली आहे. अठरा बॉल 19 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका रणजित पाटोळच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वागत केलं गेलंय गोलंदाज
अबी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळाला आहे. आई पटका जरूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणी नसेल. धावा मिळतील 4. 4 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर. विजयासाठी पाहिलं गेलं तर 10 धावांची गरज. 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार करत असताना आपण पाहतोय. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या 48. 15 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. 14 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. सुनील शेलार सामना लवकरात लवकर संपवतील का हे पाहावं लागेल. जास्तीत जास्त लवकर जसं सामना संपवाल तसं रन रेटवरही परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा विचार करावा लागेल. उद्याच्या दिवशी टॉप 8 मध्ये दाखल व्हायचंय. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धावे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 50. एक मोठा फटका. धावसंख्या 49 आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक धाव इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 50. 12 बॉल 6 धावांची गरज. बारा चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला जातोय. 4 धावा इथे मात्र वसूल होतील. धावसंख्या 54 आपल्याला पाहायला मिळते. 54 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर जरूर आहेत. आई फटका चांगला आहे. फटका जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. चला पुढील दोन्ही संघ लगेचच ऍक्शन मध्ये या.